तर MHTET 2026च्या तयारीला तर निश्चितपणे आपण सुरुवात तर केली असेल. जून आणि जुलैमध्ये होणाऱ्या या TET परीक्षेसाठी जर आपला विषय मॅथ्स आणि सायन्स असेल, तर मॅथ्स आणि सायन्स या विषयावर मेटल आणि नॉन मेटल या विषयावर नक्कीच एक तरी प्रश्न आपल्याला पाहाव्यास मिळतो. तर चला तर आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. अत्यंत महत्त्वाचे 10 महत्त्वाचे प्रश्न आपण या टॉपिकवर घेऊन आलेलो आहोत. तर सुरुवात करूया आजच्या या टॉपिकला. तर सर्वात पहिला प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी इथे आहे की इलेक्ट्रिक हीटर कुकर वर्किंग हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटवर वर्क करते. तर यामध्ये निक्रोम हा अलॉय वापरला जातो. तर निक्रोम हा अलॉय कशापासून बनतो? तर यामध्ये आपल्यासमोर ऑप्शन दिलेला आहे. पहिला ऑप्शन दिलेला आहे निकेल, क्रोमियम, झिंक. ठीक आहे. निकेल, क्रोमियम, झिंक, मॅग्नेशियम. नंतर जर दुसरं ऑप्शन आपल्यासाठी दिलं आहे निकेल, क्रोमियम, झिंक, कॉपर, निकेल, क्रोमियम, आयरन, मॅग्नीज आणि शेवटचं ऑप्शन आपल्यासाठी दिलेलं आहे निकेल, क्रोमियम, झिंक आणि कार्बन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. तर ऑप्शन नंबर सी आहे निकेल, क्रोमियम, आयरन आणि मॅग्नीज. म्हणजे हा जो अलॉय आहे याच्यामधून ज्यावेळेस आपण करंट पास करतो तर याचं ऑब्व्हियसली हाय रेझिस्टन्स असतं, हे पण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आणि ज्यावेळेस हाय रेझिस्टन्स सबस्टन्समधून किंवा मटेरियलमधून करंट पास होतो त्यावेळेस काय प्रोड्यूस होत असते? हीट प्रोड्यूस होत असते. म्हणून या ठिकाणी बघा तुम्हाला दिसत असेल की निक्रोम मधून ज्यावेळेस इलेक्ट्रिक करंट पास केलं तर त्यावेळेस काय प्रोड्यूस होते? हीट. म्हणून यांना म्हटलं आहे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटवर वर्क करतं. तर हा अलॉय कशापासून बनलेला असतो? कोणते मटेरियल्स यामध्ये यूज केले जातात? तर निकेल, क्रोमियम, फेरस आणि मॅग्नीज यांचा वापर केला जातो. यानंतर आपल्यासमोर दुसरा प्रश्न येत आहे. एक केमिकल रिॲक्शन आपल्यासमोर दिसत असेल आणि यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की सगळ्यात जास्त या दोन केमिकल रिॲक्शनमध्ये सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह मेटल कोणतं आहे? तर आपल्यासाठी ही जे रिॲक्शन आहे केमिकल रिॲक्शनचे एकूण किती प्रकार असतात? 4 प्रकार असतात. आपल्याला तर निश्चितपणे माहीत असेल. कॉम्बिनेशन रिॲक्शन, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, डिकम्पोजिशन रिॲक्शन आणि डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. तर आता ओळखायचं कसं? कोणता मेटल हा सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह आहे? एकतर या ठिकाणी आपल्याला सगळ्यात पहिले आपण याचं उत्तर बघूया, नंतर मग आपण याचं स्पष्टीकरण बघूया. तर आपल्याला काय वाटते? तर यामध्ये सगळ्यात जास्त जर रिॲक्टिव्ह मेटल असेल तर तो आहे झिंक. तर ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे. तर ह्या सगळ्या ज्या दोन वरती रिएक्शन दिल्या आहेत त्या कोणत्या टाईप्स ऑफ रिएक्शनच्या कॅटेगरीमध्ये येतात? तर डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आणि जर या रिएक्शनवरच्या आधारित जर प्रश्न डेफिनेटली पेपरमध्ये तो असतो, त्यासाठी आपल्याला इयत्ता 10वीमध्ये रिॲक्टिव्हिटी सिरीज ही दिलेली आहे. तर ही सिरीज निश्चितपणे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी ही सिरीज पण कशी लक्षात ठेवायची याची पण एक टेक्निक आपल्यासोबत आपण डिस्कस करूया. सगळ्यात जे वरती जे मेटल्स असतात ते हायली रिॲक्टिव्ह मेटल्स असतात. नंतर हे मधातले जे मेटल असतात मॉडरेटली रिॲक्टिव्ह असतात आणि नंतर हे लेस रिॲक्टिव्ह असतात. तर या प्रकारे ही रिॲक्टिव्हिटी सिरीजची तुम्हाला ऑर्डर या ठिकाणी दिसेल. तर सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह मेटल जर कोणता जर म्हटलं असेल रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये तर तो आहे पोटॅशियम, सोडियम नाही. बरेचदा आपल्याला कन्फ्युजन पण होऊ शकते की आपल्याला वाटतं की सोडियम, जसं ॲटॉमिक नंबर बघितलं तर सोडियमचा पहिले येतो, पण सोडियम जास्त रिॲक्टिव्ह आहे का? नाही. तर सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह मेटल जर म्हटला तर कोणता मेटल येतो? तो येतो तुमचा पोटॅशियम. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक वाक्य, एक शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि तो शब्द आहे पोसो कॅमल झिंक. काय लक्षात ठेवायचं आहे? पोसो कॅमल झिंक. पो म्हणजे पोटॅशियम. ठीक आहे. सो म्हणजे सोडियम, Ca म्हणजे कॅल्शियम, यम म्हणजे मॅग्नेशियम, Al म्हणजे ॲल्युमिनियम आणि झेड म्हणजे या ठिकाणी झिंक. त्यानंतर आय म्हणजे या ठिकाणी आयरन आणि शेवटी तुम्हाला दिलेलं आहे सी म्हणजे कॉपर. इथं कार्बन नका समजू. ठीक आहे. तर आपण थोडंसं ही ट्रिक्स बनवलेली आहे की लक्षात राहावं या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपण याचा विचार केलेला आहे. तर पो म्हणजे पोटॅशियम, सो म्हणजे सोडियम, Ca म्हणजे कॅल्शियम, यम म्हणजे मॅग्नेशियम, Al म्हणजे ॲल्युमिनियम, झेड म्हणजे झिंक, आय म्हणजे आयरन आणि सी म्हणजे कॉपर. तर या ठिकाणी आपण चेक करू शकता की तुम्हाला या पद्धतीनं ही रिॲक्टिव्हिटी सिरीज लक्षात राहील. तर रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये जर आपल्याला 3 मेटल्सबद्दल जर माहिती असती तर लगेच आपण इथं टिक केलं असतं झिंक. ओके, फाईन. यानंतरचा नेक्स्ट प्रश्न आपल्यासमोर येत आहे. ओके, हां.
विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट पजेसेस द लस्चर. लस्चर ही प्रॉपर्टी मेटल्सची असते, नॉन मेटलची नाही. ठीक आहे, तर ऑप्शन आपल्यासमोर दिले आहे ब्रोमीन, क्लोरीन, कार्बन आणि आयोडीन. तर यामध्ये आपल्याला सांगू शकतो की ब्रोमीन हा लिक्विड स्टेटमध्ये आढळणारा एकमेव नॉन मेटल आहे, क्लोरीन गॅसियस स्टेटमध्ये, कार्बन ऑलरेडी हा नॉन मेटल आहे, सॉलिड स्टेटमध्ये आढळतो, आणि आयोडीनसुद्धा एक नॉन मेटल आहे, तो सुद्धा सॉलिड स्टेटमध्ये आढळतो. पण जी लस्चरची जी प्रॉपर्टी मेटलची आहे ती प्रॉपर्टी फक्त आणि फक्त कोणामध्ये असते, दॅट ओनली इट इज इन द प्रॉपर्टी ऑफ द मेटल, आणि ही प्रॉपर्टी आपल्याला पाहायला मिळते आयोडीनमध्ये. ओके, तर आयोडीन इज ओनली द नॉन मेटल विच शोज द प्रॉपर्टी ऑफ लस्चर. यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपल्यासमोर येत आहे की नोबेल मेटल्समध्ये येतात गोल्ड, त्याच्यानंतर प्लॅटिनम, हे सगळे जे मेटल्स असतात नोबेल मेटल असतात. यांच्यावर कोणत्याही प्रकारचं ॲसिड, ऑक्सिजनसोबत हे रिॲक्ट होत नाही, वॉटरसोबत रिॲक्ट होत नाही, म्हणून यांना काय म्हटलेलं आहे, नोबेल मेटल्स म्हटलं आहे. तर नोबेल मेटल्स लाईक गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम डिझॉल्व्स इन द लिक्विड कॉल्ड ॲज ॲक्वारेजिया. तर या लिक्विडमध्ये हे डिझॉल्व होतात, नाव आहे ॲक्वारेजिया. दिस इज मेड अप ऑफ कॉन्सन्ट्रेटेड डॅश ए अँड कॉन्सन्ट्रेटेड डॅश बी इन द रेशो. म्हणजे दोन ॲसिड्स घेतले जाते आणि त्या ॲसिडचा रेशोसुद्धा फिक्स आहे की एवढ्याच प्रमाणात हे रेशोमध्ये ते ॲसिड्स घ्यावे लागतील, आणि त्यानंतरच हे दोन मेटल्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत, गोल्ड आणि दुसरा दिला आहे सिल्वर, त्यामध्ये ते काय होतील, डिझॉल्व होतील. तर ऑप्शन्स आपल्यासमोर दिसत आहेत. ए ऑप्शन आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड 1:3 रेशो. बी ऑप्शन आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड 1:2 रेशो. सी ऑप्शन हायड्रोक्लोरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड 1:3 रेशो. आणि डी ऑप्शन दिला आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड यांचा रेशो आहे 3:1. तर या ठिकाणी जर करेक्ट आन्सर जर बघितलं तर याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळते हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड, आणि तो सुद्धा रेशो आपल्याला किती याच्यात घ्यावा लागतो, 3:1. तर बरेच असे क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला मिळतील की ज्यामध्ये व्हॅल्यू तुम्हाला विचारल्या जातात. काही सायन्समध्ये जर बघितलं तर काही असे व्हॅल्यू बेस्ड क्वेश्चन आहेत ज्याच्यामध्ये एखाद्या जसा ॲव्होगॅड्रोज नंबर, मास ऑफ इलेक्ट्रॉन, जसं आता ॲक्वारेजियामध्ये हा रेशो विचारलेला आहे, ह्युमिडिटीमध्ये जी पर्सेंटेजमध्ये असते, एअर कधी एअरमध्ये ह्युमिडिटीचं एअरमध्ये असणारं जे प्रमाण आहे, वॉटर वेपर्स असणारं प्रमाण आहे, ते पर्सेंटेजमध्ये आहे. तर अशा बरेच व्हॅल्यूवर आधारित काही प्रश्न निश्चितपणे आपल्याला पेपरमध्ये पाहाव्यास मिळतात. तर त्यातलाच एक प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसलेला आहे. तर करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन, हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड यांचा रेशो 3:1 या कॅटेगरीमध्ये असतो. नेक्स्ट क्वेश्चन आपल्यासमोर दिसत आहे की विच ऑफ द फॉलोइंग मेटल्स रिॲक्ट विगरसली विथ द वॉटर. विगरसली म्हणजे खूप लवकर रिॲक्ट होतात वॉटरसोबत. तर कोणता मेटल आहे, तर याचं उत्तर आपण मगाशीच रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये बघितलं होतं. तर ऑप्शन आहे, याचा करेक्ट ऑप्शन आहे सोडियम आणि पोटॅशियम. हे सोडियम आणि पोटॅशियम असे मेटल्स आहेत जे विगरसली फार लवकर वॉटरसोबत रिॲक्ट होतात, आणि त्यामध्ये वॉटरसोबत रिॲक्ट होऊन त्यांच्यामध्ये जो कोणता गॅस प्रोड्यूस होतो तो गॅस असतो हायड्रोजन गॅस, लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपल्यासमोर दिलेला आहे, इज अ मेटल नॉट रिॲक्ट विथ द डायल्यूट ॲसिड. खालीलपैकी कोणता असा एक मेटल आहे की जो डायल्यूट ॲसिडसोबत रिॲक्ट होत नाही. तर आपल्यासमोर ऑप्शन्स दिलेले आहेत, ॲल्युमिनियम, झिंक, आयरन आणि कॉपर. तर याचं जर करेक्ट आन्सर आहे कॉपर. तर कॉपर हा एकमेव असा मेटल आहे की जो कशासोबत रिॲक्ट होतो, कॉन्सन्ट्रेटेड ॲसिडसोबत रिॲक्ट होतो. पण जसं आता आधीच्या क्वेश्चनमध्ये आपण बघितलं होतं, तर मेटल्स हे रिॲक्ट होतात ॲसिडसोबत आणि त्यावेळेस ते कोणता गॅस प्रोड्यूस करतात, हायड्रोजन गॅस. पण कॉपर हा एकमेव असा मेटल आहे की जो ॲसिडसोबत रिॲक्ट होऊन हायड्रोजन गॅस प्रोड्यूस करणार नाही. याबद्दलची 10व्या वर्गात एक केमिकल रिॲक्शन, वेगळी अशी केमिकल रिॲक्शन, तिसरा जो धडा आहे आणि मेटलर्जी धडा, या दोन्ही धड्यात ही रिॲक्शन कॉमन आहे तर दिलेली आहे कॉपरसोबतची. आणि इयत्ता 10वीच्या बोर्ड पेपरमध्ये एकदा ही परीक्षेमध्ये रिॲक्शन विचारलेली पण आहे. तर निश्चितपणे आपल्याला ही माहिती असणं आवश्यक आहे. तर यामध्ये आपल्याला दिसेल की ज्यावेळेस कॉपर हा नायट्रिक ॲसिडसोबत रिॲक्ट होतो त्यावेळेस तो रेड कलरचा नायट्रस ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड या प्रकारचा गॅस तयार करतो. तर यामध्ये करेक्ट आन्सर राहील कॉपर.
ॲल्युमिनियम, झिंक, आयरन हे सगळे ॲसिडसोबत, डायल्यूट ॲसिडसोबत रिॲक्ट होतात आणि ते कोणता गॅस तयार करतात? हायड्रोजन. पण कॉपर एकमेव एक्सेप्शन आहे की तो हायड्रोजन गॅस काय करत नाही, तयार करत नाही. तो कोणता गॅस तयार करतो? नायट्रोजन आधारित जो गॅसेस आहे, नायट्रस ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, डायऑक्साईड या प्रकारचे गॅसेस तयार करतो. तर इथं करेक्ट उत्तर राहील कॉपर. आणि एकमेव ही पण आपण डिस्कस केलं आहे, ॲसिड आणि वॉटरसोबत रिॲक्ट झाल्यावर कोणता गॅस तयार होत असतो? हायड्रोजन. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपल्यासमोर येत आहे, अलॉयवर आधारित आहे, झिंक ॲमॅलगम. इट इज अन अलॉय ऑफ झिंक अँड. तर झिंक ॲमॅलगम हा अलॉय कोणत्या दोन मेटलपासून तयार झालेला आहे? तर ॲमॅलगम हा शब्द नेहमी लक्षात ठेवा, ॲमॅलगम हा शब्द नेहमी मर्क्युरीसाठी वापरला जातात. तर याचं करेक्ट आन्सर राहील झिंक ॲमॅलगम. झिंक आणि मर्क्युरीपासून तयार झालेला असतो. ठीक आहे. तर गोल्ड ॲमॅलगम असेल तर गोल्ड आणि मर्क्युरी, सिल्वर ॲमॅलगम असेल तर सिल्वर आणि मर्क्युरी. नेक्स्ट क्वेश्चन आपल्यासमोर येत आहे, वेन द मेटल्स रिॲक्ट विथ ऑक्सिजन देन इट फॉर्म्स द ऑक्साइड्स ऑफ मेटल. म्हणजे मेटल ज्यावेळेस ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होतात, जसं आपण मॅग्नेशियम रिबनचा आपण एक प्रयोग बघतो, 10व्या वर्गात दिलेला आहे आणि 8वी 9वीत पण आपण विद्यार्थ्यांना दाखवू शकतो की या प्रयोगामध्ये बघितलं की कोणताही मेटलला जर आपण बर्न केलं तर त्याला ऑक्सिजनची गरज असते. सो दीज मेटल म्हणजे बर्न करण्यासाठी कोणत्या गॅसची आवश्यकता असते? ऑक्सिजन. तर मेटल ज्यावेळेस ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होतात त्यावेळेस ते तयार करतात ऑक्साइड्स ऑफ मेटल. म्हणजे काय तयार करतात? मेटल ऑक्साईड तयार करतात. तर या मेटल ऑक्साईडचं नेचर आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे. तर मेटल ऑक्साईडचं नेचर जर चेक करायचं असेल तर या मेटल ऑक्साईडला आपल्याला कशासोबत रिॲक्ट करावं लागेल? पाण्यासोबत रिॲक्ट करावं लागेल. जे काही तुम्हाला पावडर मिळेल, ॲश मिळेल, त्याला पाण्यात टाकायचं आणि पाण्यात टाकल्याच्या नंतर त्याचं एक सोल्युशन तयार होईल आणि त्यामध्ये आपल्याला काय वापरायचं आहे? लिटमस पेपर आपल्याला काय करायचं आहे? वापरायचं आहे. आणि त्या आधारे आपण त्याचं नेचर डिसाईड करू शकतो. ठीक आहे. तर प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की मेटल ज्यावेळेस ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होतात तर ऑक्साइड्स ऑफ मेटल्स तयार होतात. तर मेटल ऑक्साईडचं नेचर काय? ॲसिडिक, बेसिक, ॲम्फोटेरिक का न्यूट्रल? तर मेटल ऑक्साईड हे नेहमी यांचं नेचर काय असतं? बेसिक इन नेचर असतं. तर हे लक्षात ठेवा. आणि नॉन मेटल ऑक्साईड जे राहतात, जसं कार्बन प्लस ऑक्सिजन रिॲक्ट होऊन CO2 तयार होतो. तर CO2ला पाण्यात डिझॉल्व केलं आणि त्यांचं नेचर डिसाईड केलं तर तुम्हाला ते ॲसिडिक दिसेल. आणि कधी कधी न्यूट्रल पण राहतात. जर नॉन मेटल आले तर नेहमी लक्षात ठेवा त्यांचं नेचर काय राहील? ॲसिडिक आणि न्यूट्रल. आणि जर मेटल जर म्हटलं तर मेटलसाठी नेहमी लक्षात ठेवायचं त्यांचं नेचर काय राहणार? बेसिक इन नेचर. ठीक आहे. नेक्स्ट 9वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग मेटल्स हॅविंग द व्हेरिएबल व्हॅलेन्सी? तर या ठिकाणी उत्तर आपल्याला दिलेलं आहे आयरन, सोडियम, झिंक आणि ॲल्युमिनियम. तर याचं करेक्ट आन्सर राहील आयरन. तर आयरन, कॉपर आणि मर्क्युरी यांची व्हॅलेन्सी ही व्हेरिएबल असते. कधी कधी तुम्ही बघितलं असेल FeCl2 आपण लिहितो आणि कधी कधी आपण FeCl3 पण लिहितो. म्हणजे याचा अर्थ काय झाला? व्हॅलेन्सी कोणाची? आयरनची का क्लोरीनची? तर आन्सर आहे आयरनची व्हॅलेन्सी ही काय राहते? चेंज होत असते. प्रश्नानुसार जर बघितलं तर चेंज होते, म्हणजे प्रश्न नाही, कंपाऊंडनुसार ही चेंज होऊ शकते. म्हणून हे 3 मेटलची नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आयरन, कॉपर, मर्क्युरी यांची व्हॅलेन्सी ही काय राहते? व्हेरिएबल असते. ती चेंज होऊ शकते कंपाऊंड टू कंपाऊंड. ठीक आहे. 9वा प्रश्न. 9व्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की गॅल्वनायझेशन इज द मेथड इन विच द थिन लेयर ऑफ डॅश मेटल इज अप्लाइड ऑन डॅश टू प्रिव्हेंट द कोरोजन. तर गॅल्वनायझेशन म्हणजे आयरनचं कोरोजन झालं नाही पाहिजे यासाठी आपण गॅल्वनायझेशन करतो. तर त्यामध्ये कोणत्या मेटलचा वापर केला जातो जेणेकरून आयरनवर त्याची एक लेअर लावली जाते जेणेकरून त्याचं कोरोजन होत नाही? तर यासाठी उत्तर राहील आपल्यासाठी झिंक अँड आयरन. तर गॅल्वनायझेशन या प्रोसेसमध्ये कोणत्या मेटलचा वापर केला जातो? झिंक मेटलची लेअर कोणत्या मेटलवर अप्लाय केली जाते? आयरन या मेटलवर अप्लाय केली जाते. तर झिंक लेअर काय केली जाते? आयरन मेटलवर अप्लाय केली जाते जेणेकरून त्या आयरनचा जो कॉन्टॅक्ट आहे कशासोबत येणार नाही? बाहेरच्या हवेसोबत म्हणजे ऑक्सिजनसोबत आणि वॉटर वेपरसोबत काय होणार नाही? त्याचा कॉन्टॅक्ट येणार नाही. म्हणून यासाठी कशाची लेअर याच्यावर अप्लाय केली जाते? याच्यावर अप्लाय केली जाते ती असते झिंक लेअर. आणि या प्रोसेसला नाव दिलेलं आहे गॅल्वनायझेशन. ठीक आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आपल्यासमोर येत आहे. सिल्वर आर्टिकल टर्न्स ब्लॅकिश वेन गॅस रिॲक्ट विथ देम. कोणता गॅस, हवेतला असा कोणता गॅस आहे की जो सिल्वर सोबत रिॲक्ट होतो आणि चांदीची जी भांडी असतात ती काळी पडतात? तर याचं उत्तर आहे हायड्रोजन सल्फाईड नावाचा जो गॅस असतो तो रिॲक्ट होतो चांदीसोबत, म्हणजे चांदीच्या भांड्यांसोबत किंवा सिल्वर आर्टिकलसोबत, जेणेकरून ती चांदीची भांडी काय होतात, काळी पडतात. तर हे झाले आजचे 10 प्रश्न. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला आपल्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.